जी श्री सद्गुरुनाथ महाराज की हरे विठ्ठल
श्री ज्ञानदेव हरिनाथ सत्य जगे प्रगटला जोनी जले वंदिला नंद खेळविला वने विचरला गोपांगनी विष्टिला आनंद भरला भरो निउरला संता पुढे राहिला तो विठ्ठल पंढरीस नयनी भीमा पंढरीस नयनी भीमा पाहिला विठ्ठल पंढरीस नयनी भीमा पाहिला नवोद गुरुची पूजा गुरुची वंदना नवोत गुरुची पूजा गुरुशी मानवाया पूजा गुरुची हो तसे वाचनी त्याची भावना तसेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय।
भक्तियमादि हरि जी भक्तियमादि हरि जी भक्तियमादि हरि राहु कुठेही दरी कंदरी राहु कुठेही दरी कंदरी राहु कुठेही दरी कंदरी वृक्षवेलीच्या छाई भक्तियमादि हरि जी भक्तियमादि भक्तियमादि हरि जी भक्तियमादि 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 हरि तुकरा
तुकड्या दास मन पुरवी तुकड्या दास मने पुरवी आस श्री गुरु आई भक्ति माला हरि जी भक्ति माला भक्ति माला भक्ति माला भक्ति माला हरि जी हरि जी हरि जी हरि भक्ति माला भक्ति माला भक्ति सर्वश्रेष्ठ नाथ परमपिता परमात्मा स्वयं पांडुरंग दत्तात्रेय महाराज जला माता जी शिव शक्ति शिव परमात्मा जी राजाधिराज विदेही गजानन बाबा जी नवदुर्गा माता जी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी बाबा जी आणि विठोबा रखमाई सकल साधु संत मंडळी देवी देवता परम पूजनीय गुरुदेव चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती परमश्रेष्ठ परब्रह्म मूर्ती ब्रह्मलीन विधी सद्गुरु माऊली मोतीराम बाबाजी ब्रह्मलीन विधी माताजी आणि ब्रह्मलीन माऊली रामराव बाबाजी गुरगाव सावरी निवासी पांडुरंग स्वरूप समस्त जनता जनार्दन मंडळी सज्जनो आजचा आपल्या सप्ताहाचा चौथा दिवस आहे आणि वर्ष दुसरा आहे सकळांच्या पाया माझी विनवणी मस्तक चरणी ठेवून या संत महात्म्यांनी मज घडो त्याची सेवा
मज घडो त्याची सेवा. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, मज घडो त्याची सेवा. जेथे हरीचे दास जन्म घेती, मज घडो त्याची सेवा. संग सज्जनाचा उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहरनिशी. मज घडो त्याची सेवा. जे जे सुख दुःख फुले देई, तैसा तू दुसऱ्यास पाही. तै तू ठाईच ठाई निवशील पार्थ. मज घडो त्याची सेवा. सज्जन हो, न म्हणावे कुणाशी उत्तम वाईट, मज घडो त्याची सेवा. जगदवंदे जगद्गुरु शिरोमणी तुकोबाराय महाराज, मज घडो त्याची सेवा. त्याची सेवा मज घडो त्याची सेवा. त्याची सेवा मज घडो त्याची सेवा. सर्वांनी बोला. सद्गुरु जनार्दन स्वामी एकनाथांना दत्तात्रेयांचं दर्शन घडवलं. जोगाचार्याचाही आचार्य जनार्दन स्वामी सद्गुरु महाराज, गुरु महाराज, सद्गुरूंचे सद्गुरु दत्तात्रेय महाराज. एकनाथा, आपल्याला दत्तात्रेयांचं दर्शन झालं. कसं झालं? गुरुदेवांच्या कृपेनं झालं. एकनाथांची परीक्षा बघितलं
काय उत्तर देत? एकनाथ सहज विचारा, आपल्याला दत्तात्रेयांचं दर्शन झालं. काय एकनाथ झालं की नाही? होय गुरु महाराज. कसं झालं? सद्गुरु माऊलीच्या कृपेनं बघा, त्या सद्गुरु माऊलीच्या कृपेनं मला दत्तात्रेयाचं दर्शन झालं. आचार्याचं याची व्हावी माझी असं. माऊली मज घडो त्याची सेवा, हा घडो त्याची सेवा, मज घडो त्याची सेवा, घडो त्याची सेवा, मज घडो त्याची सेवा, 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 हा घडो त्याची सेवा. दर्शन झालेलं आहे. आता आपल्याला माऊलींची आज्ञा घेऊन शूलभंजन नावाचं सुंदर असं पर्वत आहे अगदी देवगिरीच्या बाजूला. आणि देवगिरी कोण आहे? सद्गुरु दत्तात्रेय महाराज, आपला सद्गुरु जनार्दन स्वामी. आणि बाजूलाच शूलभंजन नावाचं सुंदर पर्वत आहे. आणि त्या पर्वतावर सूर्यकुंड नावाचं सरोवर आहे. एकांत स्थळ आहे ते. साधक मंडळी आत्मसाधना करतात. साक्षात्कार घडतो, त्यांना साक्षात्कार होतो. असं ते परम पावन स्थळ आहे. सांगितलं सद्गुरु जनार्दन स्वामी माझा एकनाथ मला सोडून जात आहे. जसं 14 वर्षाचा वनवास झालेला आहे. कैकेयीने 14 वर्षाचा वनवास श्री रामचंद्र प्रभूला मर्यादा पुरुषोत्तम आहे प्रभू. दशरथ एक तरी क्षण श्रीरामाशिवाय नाही राहूच शकत नाही. अयोध्या सोडलं प्रभू निघालेले आहे.
राजा दशरथ टॉप फोडत आहे. माझ्या माझ्या रामाला आणा कुणी जाग. जो गेलेला आहे त्याला परत घेऊन या, कारण एक क्षण सुद्धा मी राहू शकत नाही. एकनाथाला एकांतवास, आत्मसाधना करण्याकरता, साक्षात्कार व्हावे याकरिता सुलभ असं सुलभंजन नावाचं फार सुंदर असं तीर्थक्षेत्र आहे. सूर्यकुंड नावाचं सरोवर आहे. इकडे जा म्हणत आहे, तयारी करून देत आहे, तयारी झालेली आहे. कारण परमार्थामध्ये माझे मायबाप हो एकांत आवश्यक आहे, इतकं लक्षात ठेवावं लागतं. आमच्या राष्ट्रसंतांनी फार सुंदर सांगितलं. एकाग्रतेचे साधन, एकाग्रतेचे साधन, एकाग्रतेचे साधन, एकाग्रतेचे साधन. बोला बोला सर्वांनी बोलावं. एकांतवासाला विशेष महत्व आहे. शकुंतलानंद स्वामींनी एकनाथांना एकांतवासात पाठवलेला आहे. एकांतवास स्वीकारा. जो साधक आहे त्याने ज्यांच्यावर सद्गुरू माऊलींची कृपा झालेली आहे तो साधक आहे. साधकाला साधना आवश्यक आहे. केल्याने होत आहे, आधी केलीची पाहिजे. जे करायला पाहिजे ते न करता आपण फक्तच करू इच्छिता, फक्तच करू जात आणि त्यामुळे होत काय, का म्हणे केले केले अवघे वाया. गुरुजींनी विद्यार्थ्यांना सुंदर शिकवलेलं अभ्यास करायला सांगितलं. माऊलींनी
आत्मस्वरूपाचं दर्शन घडवलं. आपण दर्शनापुरतं मर्यादित आहोत, पण साक्षात्काराकरिता आत्मसाधना जे आवश्यक आहे त्यामध्ये आपण 0 बजेटमध्ये आहोत. झालं, आता काही करण्याची गरज नाही. नाही असं व्हायला नको. एकनाथ हा एकांत स्थळ आहे, रमणीय स्थळ आहे. साधू संत ऋषी मुनी जपी तपी त्या रमणीय स्थळी जातात, आत्मसाधना करतात. सुंदर साक्षात्कार होत आणि साक्षात्कार झाल्याशिवाय परत यायचं नाही. आणि साक्षात्कार होत नाही कितपर्यंत सहज समाधी नाही. ह्या केवढ्या उपाध्यात आपल्या माग स्वतः करत नाही आणि दुसरं करू जात, तिथे टांग मारत. हा केवढा अविचार आहे. अरे वंदने बाबाने सुंदर सांगितलं, तुकड्या दास मने सुविचारे, तुकड्या दास मने सुविचारे. आज सुविचाराची गरज नाही का? आपण नामात आलेलो आहोत, भक्तीत आलेलो आहोत, सद्गुरूला शरण गेलेली मंडळी आहोत ना आपण. जिथपर्यंत लग्न व्हायला आहे तिथपर्यंत काही हरकत नाही, पण लग्न लागल्यानंतर जेव्हा बिचारी आपल्या सासरी जातो तेव्हा तिथली मर्यादा तिला पाळावा लागतो, तिथले नियम पाळावा लागतो, तो जमतो. आणि माऊलीने पहिले सांगितलं, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी आणि त्याने पत्ते सांभाळावी. कसे राहायचं, कसे वागायचं, कसे बोलायचं, एवढं तिरस्कार करायचं, एवढं रागिते नाही तुम्हाला. अरे भक्ती मार्गात आल्यानंतर देह सारं मुरलं पाहिजे. लोणचं कसं मुरतं आणि मुरलेलं लोणचं कसं वाढतं बघा ना तुम्ही. भात शिजलं की नाही, भात पकलं की नाही, एक शीत असं कहात आणि बघत. पुढे विश्वास जेव्हा होत, हा परिपक्व झालं. सद्गुरू माऊली ही म्हणजे काय अशीच वय काय? अरे आपण सद्गुरूला शरण गेलं, मग सद्गुरूनं पूर्ण तुमच्या स्वाधीन केलं काय? आणि तुमची परीक्षा बघता ना, आणि त्याच्या पलीकडे लय आहे जे माऊलीने दिलेलं आहे ना, तेवढ्यामध्येच राहू नका. आणि त्याच्या पलीकडे जर आपल्याला पाहिजे असेल काय, अरे अनुभव, अनुभव घे गुरुच्या मुला, अनुभव घे गुरुच्या मुला, अनुभव घे गुरुच्या मुला. माझ्या मोतीराम बाबाजीनी, माझ्या गुरुमाऊलीनं कुणाचं गुंदोष नाही पाहिलं. नाही नाही नाही, बिलकुल नाही. आणि त्याचं काम ठीक करते, आपण कशाला एवढं विचार करायचं, उरावर घेऊन बसायचं. अरे माऊली जी आहे ती माऊलीच आहे. माऊली व्हायची असेल तर सर्वांवर प्रेम करते ना. आणि जरी मुलगा जरी आउटसाइड गेला असेल, माझं लेकरू समजवण्याचा प्रयत्न करतो.
जो आज्ञेचं पालन करतो आणि जो आउटसाइड जातो, ऐकत नाही, या दोघांवरही सारखं प्रेम करणारी माऊली. आणि आई जरी रागावली, बरे जरी रागावला लेकरावर, त्यात काय आहे? राग नाही आहे, आणि जिव्हाळा आहे. वडील कधी रागावलं होतं काय? नाही 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 नाही. आणि तेवढ्या पुरतं जे असतं हे आपल्या भल्याकरता असतो, हे समजून घ्यायचं आपल्याला. आज्ञा गेलेली आहे एकांतवास एकनाथा. आणि साधक म्हटल्यानंतर आत्मसाधना करण्याकरिता कारण की आत्मसाधण्याविना साक्षात्कार नाही, इतकं लक्षात ठेवावं लागतं. मनन निजध्यास साक्षात्कार. निजध्यासच तर नाही लागला आपल्याला. अहो ज्याला निजध्यास लागलेला आहे ना, तो बाकीच्याकडे लक्ष देत नाही, पण त्याला एकच ध्यास असतो. हा दत्तात्रेयाने 24 गुरु मध्ये लोहाराला गुरु केलेला आहे. अगदी तिकड्यावर आहे लोहार, सुंदर असो काम करीत असतो. लोहाराचं बाण तयार करीत आहे, लक्ष कुठे आहे त्याचं? बाणाकडे. कोण कोणत्या वाटेला गेलं, कोण हांत्रिकुटावर आहे, अगदी जिथून 3 वाटा आहे आणि त्याच्यावर आहे ते लोहार. लग्न लावायला बरीच मंडळी गेलेली आहे, त्या वाटेनं स्वारी मंडळी गेलेली आहे, नवरदेव पण गेलेले आहे. दोन चार मंडळी मागे आहे, आणि जो तिकड्यावर आलेले आहे ना, त्यांना वाटलो कोणत्या वाटेने जावं, जिथं आपल्याला जायचं आहे. कळेल असं झालंय माझ्या माय बापू. अचानक हातोड्याचा आवाज आला, काहीतरी करत असलेलं कुणीतरी. जाऊन बघतो तो लोहार. दादा दादा, अहो या 3 मार्ग आहे, कोणत्या मार्गाने मंडळी गेली म्हणे? अहो या 15-20 मिनिटाच्या अगोदरची गोष्ट आहे. त्याचं लक्ष नाही, हे काय बोलतात, काय विचारतात, सारं लक्ष कुठे आहे त्याचं? निज ध्यासात तन्मय झालेला आहे. हे निज ध्यास कुठे गेला आपलं? जिथं तन्मय व्हायचं आहे, जिथं तल्लीन व्हायचं आहे, जिथं समरस व्हायचं आहे. काय 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 प्रकार आहे हा? या वाणीला कशाला तुम्ही एवढं मोठं म्हणजे आता काय बोलू? अरे वाणी कशा करता दिलेली आहे? या वाणीला कुणाची गुंतच बघण्याकरता, ही वाणीला कुणाला कमी लेखण्याकरता, कुणाला काही बोलण्याकरता बिलकुल नाही. आणि इकडे काय सांगितलं संत महात्म्याने? ज्याची वाणी रंगले राम नाम, ज्याची वाणी रंगले राम नाम, ज्याची वाणी रंगले
माझा सहवास घडो स्वामी, त्याचा माझा सहवास घडो स्वामी, त्याचा माझा सहवास घडो स्वामी, स्वामी 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 त्याची वाणी रंगली आम्हाला, त्याची वाणी और नको शीतल करे, खुद ही शीतल हो, ज्याची वाणी रंग भागवताचं आयोजन जे आहे शब्द संभाल के बोलिए, शब्द को नाही हाथ पाव, एक शब्द करे औषधी, एक शब्द करे वाणी अरे गुरुने तुकड्या सदावली, ही वाणी जी आहे ही पवित्र वाणी आहे. चौदा ब्रह्मा आहे, त्यामध्ये शब्द ब्रह्म नंबर 1 नंबर 1 आहे. ब्रह्म किती आहे? 14. त्यामध्ये हा शब्द ब्रह्म. आणि सद्गुरु माऊलीजी शब्द शब्दातीत दाखवितयसे, शब्दाचा होतसे लय जेथे. किती महत्व आहे. माझ्या माऊलीच्या विरोधामध्ये कुणीतरी आमच्या गुरुबंधूंनी पॅम्पलेट जाहीर केलं, ज्या ज्ञानाचे आधार आहे त्यांचं नाव घेऊन उपदेश करतात ते खोटा आहे. संपला तो.
पोहोचलेला आमचा गुरुबंधू काय पतिराम मितिराम बाबाजी उभी वाढ पटकर. हे भुगावची मंडळी आहे. ही गोष्ट खरी की खोटी आहे? हा पोहोचलेला बाबांनी ज्यांच्यावर कृपा केली काय त्यांची ती अभंगवाणी भजन. पण थोडस फरक पडलेला आहे. थोडं अधिक कळलं आमच्या लोकांना की बस झालं मी आहे तर कोणीच नाही नाही असं व्हायला नको. अरे वेळ पचवा ना थोडस म्हणून मेरवन पचवावं. मेरवन पचवावं मेरवन पचवावं आणि काहीतरी म्हणते पचवावं अमुकानं. लोपलं जे होत अरे ते प्रगट केलं माऊलीने. याय डोळा तेरे तेरे ते ते रूपा. कुणाला टाकून बोलण्याकरता दिलं काय तुमच्या स्वाधीन एवढं मोठं ज्ञान. काही बोलण्याकरता तसं मनाला आलं तसं. काही खोटं नाटक प्रचार करण्याकरता नाही 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 नाही. समजून जाओ जब कर्म ही अपना फल देने आवे, जब कर्म ही अपना फल देने आवे तब अक्कलमंद पुरुषों की बुद्धि फिरा. अरे देणं याद आहे आणि त्याला वापस घेणं याद आहे. एवढ्यातच आपण हे होऊन जायचं काय कळलं? काय अधिकार तुम्हाला कुणाला नाव ठेवण्याचं कुणाला काय म्हणण्याचं? काही या वाणीला महत्व आहे की नाही? आणि वाणीच्या पलीकडे अनिर्वाच्य नामजप, त्याच्याही पलीकडे ते स्थळ टाकून वर जाय तुका. मग ह्याच्याकडे एकांतवास नको काय आपल्याला? साधक आहात ना तुम्ही? अरे एकांतवास स्वीकारा ना. रामदास स्वामी सुंदर सांगितलं एकांत मानवला जासी सर्वाधिकडे त्यासी एकांता विना प्राणियासी बुद्धी कैसी. बुद्धीचा विकास जर करून घ्यायचा असेल तर एकांतवास. अजूनही माझ्या एकनाथाजी बरीच काही प्रगती करून घ्यायची आहे. माझ्या एकनाथांना कुठं घेऊन जायचं आहे. माऊलीची इच्छा बस थोडस माझ्या दूर म्हणे तू. आता माझी आशा करू नको. जेवढं माझ्याकडे होतं तेवढं तुझ्या स्वाधीन केलं. अरे आता स्वतःचा अनुभव स्वतः घे. कळू दे माझा एकनाथ कुठपर्यंत पोहोचलं. तर आमचं पोहोचणं गुंदोज पाहण्यात आहे. आता करायचं कसं? मी काही कमी आहे मी काही कमी आहे? ज्ञान मी गुणवंत मी कला चतुर मी जिथं तिथं मी वक्ता मी वेदांत पटू मी श्रुती निपुण मी समजे परिणव मजे मी समजे परिणव मजे. हे जे माऊलीने दिलेलं ज्ञान आहे सांभाळा. किती ज्ञान अंगी झाले तरी गर्व कुणाला दाखवू नको रे माझ्या बापा. बिलकुल गर्वला दाखवायचं नाही. नुसतं रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जप. हार्मोनियम वाढवतो बघा निमता नम्रता त्यांच्या. पंढरीच्या लोकांना अभिमान पाया पडेल. मला तरी वाटतं की आमची ही कठोर भूमिका तिथं काहीच नाही आहे. बरंच काय घेण्यासारखं आहे वारकऱ्यांकडनं. आणि खरा वारकरी तोच होय पंढरीचा वारकरी. अरे तुकड्या म्हणे निरंतर
पंढरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. ही अजपाजपाची जी वारी आहे माझे घरी. अतिथीच्या स्वरूपाची मंडळी आहे, त्याचा आदर करा. माझ्या अतिथी आदर या धर्म. सोडून वासनेला विसरून कल्पनेला अहो कोण कोण सर्वांनी बोला. विसरुनी कल्पनेला सोडुनी कल्पनेला. याला महत्व नाही काय? अरे सर्वाला महत्व द्या बाबा. जगून जायचं नाही कुठं. मनाधीन होऊ नका, मनाला आपल्या अधीन करून घ्या, मग जमलं. मग चंचल आहे, कुठेही घेऊन जात. अरे संकल्प विकतात्मक आहे ते. थोडस फरक पडलं. मंथरा ही दासी आहे कैकेयीची. कौशल्याच्या रामाला गादीवर बसवायचं निश्चित झालं. मंथरा समजावीत आहे, समजावी. अगं तुझे 2 लेकर, कौशल्याच्या रामाला गादी, भविष्यात काय होईल? अगं हे मंथरा आधी बोलू नको, माझा राम आहे तो, माझा राम. कैकेयी म्हणत आहे मंथरेने समजावण्याचा प्रयत्न केलं. नाही बोलू नको मंथरा, खबरदार, माझा राम आहे तो. असतात अशी असतात. पण कैकेयीने महत्व नाही दिलं. मंथरेच्या बोलण्याकडे. मंथरा जेव्हा फुलं आणायला जातो, येताना हिवराच्या झाडामध्ये बसत. त्या हिवराच्या झाडात विकल्प असतो, विकल्प. त्या विकल्पाने मंथरेत प्रवेश केला.
आणि विकल्पाला सोबत घेऊन कैकेयीच्या महालात मंथरा आलेली आहे. संगतीचं फुल भोगून द्यावं लागतो आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, झूठों की संगत में जाना नहीं और नहा की आफत उठाना नहीं. जैसी ज्या संगती तैसी त्याची मती, संगती संग दोषणा. संग ओळखुनी करावा गमन, संग ओळखुनी करावा गमन. बोला बोला. एवढा मोठा राजा भरत हरणाच्या गर्भाला गेलेला आहे. कारण काय? अरे जैसीच्या संगती तैसी त्याची मती. संगतच त्या हरणाच्या पिलाची लागली ना. पहाटेला उठलं, गंगेवर स्नानाला घेतात. गंगेवर हरी पाणी प्यायला आलेले, गर्भी नाही ती, पोटामध्ये पिलू आहे. त्या सरोवरावर त्या गंगेवर पाणी प्यायला वाघ पण आलेला आहे. वाघाने बघा शेळीला हरणीला पाहिलं, जोराने आळोडी. शेळीचं लक्ष गेलं, ही आळोडी कोणाची आहे बा. शेर दिसलो, घाबरून गेली. इतकी घाबरली, इतकी घाबरून गेलेली हाय, डावाचे गर्भुजाने परत पाण्यामध्ये पाणी पित असताना पोटातला गर्भ पाण्यात पडला.